डेफिनेटली हिस्टॉरिकल प्लेस आहे. अजंठा एलोरासाठी लाखो करोडो लोक यायची तयारी आहे. पण पुन्हा सांगतो की इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. आणि जसं बिझनेसला इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, जसं इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली वातावरण बिझनेसला लागतं, सेम प्रिन्सिपल गोज फॉर टुरिस्ट्स ऑल्सो. विश्व परवाज़ में आप सभी का स्वागत है. सर, अभी जो स्थिति है, जो खासदार का जो इलेक्शंस आ रहा है और उस क्षेत्र को लेकर, और जो पब्लिक नीड है और पब्लिक का जो रिक्वायरमेंट है वो पूरी हो रही है या नहीं हो रही है, या किस प्रकार से इसका आगे वो चल रहा है, उस बारे में एक थोड़ा बताइए. मराठी में भी चलता है, मराठीमध्ये पण आपण बोलू शकतो. आप क्या प्रेफर करेंगे, हिंदी या मराठी? क्योंकि मुझे दोनों भी आता है और थोड़ा बहुत अंग्रेजी भी बोल ओके. तर मला असं वाटतं की सध्या देशामध्येच, कारण आपण खासदारकीची निवडणूक लढतो आहे, तर आपण देशाबद्दल पहिलं बोललं पाहिजे की 205 लाख कोटी रुपये कर्ज आहे आणि उत्पन्न त्याच्या प्रमाणात वाढत नाही आहे. म्हणजे देश हा बँक्रप्सीकडे चालला आहे, दिवाळखोरीकडे चालला आहे. त्यामुळे ही दिवाळखोरी थांबवायची असेल तर देशांतर्गत जे रिसोर्सेस उपलब्ध आहेत, जे साधनं उपलब्ध आहेत, ज्याच्यातनं ही दिवाळखोरी थांबवण्याचे परिणामकारक उपाययोजना तातडीने केल्या जाऊ शकतात, त्या केल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून दिवाळखोरीतून हा देश बाहेर निघेल आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तो वाचेल. तदनुषंगाने मध्यंतरी कॅगच्या रिपोर्टचा अहवाल देत मी एक प्रस्ताव दिला होता राज्य शासनाला, त्याची कॉपीजही राज्य शासनाला दिल्या होत्या, की मुंबईमध्ये, पुण्यामध्ये अशा पद्धतीच्या अनेक प्रॉपर्टीज आहेत ज्या कंट्रोलर ऑडिटर जनरलनी, म्हणजे कॅगनी जे ऑडिट करतं राज्याचं, तर त्यांनी दाखवलं आहे की 2 पार्टमध्ये, एक पहिल्या पार्टमध्ये दाखवलं आहे की ज्यांना सरकारी जमिनी दिलेल्या आहेत पण त्यांच्याकडनं भाडं घेतलं जात नाही. दुसरे प्रॉपर्टीज असे आहेत की ज्यांच्याकडनं ज्या पर्पजसाठी त्या प्रॉपर्टीज दिल्या होत्या सरकारने, तर उदाहरणार्थ इंडस्ट्रीयल म्हणून दिल्या होत्या फिनिक्स मिलला, जी लोअर परेलमध्ये मोठी आहे, एक मार्केटची ठिकाण, मॉल लोअर परेलमध्ये, पण तदनंतर परवानगी न घेता ती कमर्शियल पर्पजसाठी युटिलाइज केली गेली. आणि म्हणून अशा पद्धतीच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत यांना रेग्युलराइज करण्याच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने एक आदेश पारित केले आणि सांगितलं की हे रेग्युलराइज करा. मी आकडेही राज्य सरकारला दिले होते की जर आपण हे रेग्युलराइज केलं तर या देशामध्ये एकाच वर्षामध्ये सातत्याने, म्हणजे दरवर्षी पहिल्या वर्षापासून किमान 100 ते 150 लाख करोड रुपये इन्कम येणं सुरू होईल. आणि आत्ताचं जे बजेट देशाचं आहे 30 लाख 40 लाख करोड रुपये, ज्याच्यामधले 25 लाख करोड रुपये हे कराच्या माध्यमातून येतात आणि काही पैसे हे कर्जाच्या माध्यमातून येतात, तर हे काहीही करायची आवश्यकता पडणार नाही आणि देश करमुक्त होईल. एवढंच नव्हे तर देशाचं वार्षिक बजेट हे किमान तिपटीने 4 पटीने वाढेल. म्हणून मुंबई पुण्यातल्या या प्रॉपर्टीज रेग्युलराइज करण्याच्या संबंधातलं सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे त्याचं अनुपालन करा. त्याच्यावरती काहीही राज्य सरकारने केलं नाही आणि न केल्यामुळे आजही देश आर्थिक दिवाळखोरीकडे जाण्याचा जो प्रकार सुरू आहे तो वेगाने वाढतो आहे. एखादा दारुडा जसा जमिनी विकून, दागिने विकून दारू पितो, उत्पन्न काही येत नाही आणि शेवटी तो कंगालून रस्त्यावर भिकारी होऊन जातो. साधारणतः तशीच परिस्थिती या देशाच्या पॉलिसीज बघताना आपल्याला निदर्शनास येते. जे काही पैसे राज्य सरकार खर्च करते आहे, केंद्र सरकार खर्च करते, त्याच्यातनं देशात उत्पन्न वाढ होत नाही आहे आणि GDP डिफ्लेटर देशाचा 3.5% आहे. म्हणजे महागाईच्या अगेन्स्टमध्ये फक्त 3.5%नी
या देशाचं दरडोई उत्पन्न वाढतं अशा पद्धतीची परिस्थिती, दरडोई उत्पन्न म्हणण्यापेक्षा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ज्याला आपण म्हणतो. विशेषतः या पार्श्वभूमीवर जर आपण त्याला बघितलं की या देशाची लोकसंख्या किती आहे, तर ते आजही देशाची लोकसंख्या 140 कोटीच मोजतात, जे खरं म्हणजे 2011चं सेन्सस आहे. 2024पर्यंत सेन्ससच झालेलं नाही. त्यामुळे 2024पर्यंत सेन्सस जर केलं तर किमान 200 कोटी आपल्याला देशाची लोकसंख्या होणं स्वाभाविक आहे. म्हणजे जर का मागच्या वर्षी 100 लोकांनी 100 रुपये कमवले असतील, त्यांचं म्हणणं आहे आता 100 लोकांनीच 103 रुपये कमवले, जी गोष्ट बरोबर नाही आहे. कारण की ते 100 लोक मुळातच नाही आहेत. कारण सेन्ससच जे आहे ते 2011चं आहे. त्यामुळं हे वाढ नसून ही घट आहे उत्पन्नाची. कारण ते 100 लोक जर 103 रुपये कमवत असते तर ते मला मान्य होतं, पण ते 110 लोक 103 रुपये कमवत आहेत, याचा अर्थ ती घट झालेली आहे. कारण मागच्या वेळेस 100 लोक 100 रुपये कमवत होते, आता 110 लोक 103 रुपये कमवत आहेत. म्हणजे ही घट झालेली आहे. म्हणजे एकीकडे उत्पन्न कर्ज वाढत चाललं आहे, दुसरीकडे उत्पन्न कमी होत चाललं आहे, आणि या पार्श्वभूमीवरती दिवाळखोरीचं कडे देश वाढतो आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मोठा प्रश्न या देशासमोर जो आज आहे तो आर्थिक दिवाळखोरी जाण्याचा वेग वाढतो आहे हा आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये परिणामकारक बदल करण्याच्या संदर्भामध्ये मी दिलेला प्रस्ताव हा मान्य करावाच लागेल, अशा पद्धतीची भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. लोकसभेत सदस्य झाल्याच्या नंतर निश्चित स्वरूपाने त्या पद्धतीची भूमिका घेण्यासाठी मी अट्टहास करीन. कारण जी मंडळी त्या प्रॉपर्ट्या दाबून बसलेले आहेत त्यांनाही या गोष्टीचं भान नाही आहे की उद्या जरी त्यांनी आज हा पैसा इथनं चोरून परदेशात गुंतवणूक केली असेल आणि परदेशात ते सुखासमाधानी राहण्याची स्वप्न बघत असतील, तरीसुद्धा म्हणजे इथलं सगळं बुडालं की आपण आपलं विमान धरायचं आणि परदेशात जायचं आणि सुखासमृद्धीने राहायचं, असा जरी ते विचार करत असतील तरी त्यांना हे नाही कळत की जी इज्जत परवेज मुशर्रफला पाकिस्तानमध्ये होती ती इज्जत परवेज मुशर्रफला लंडनमध्ये नव्हती. आपला देश तो आपलाच देश असतो. आपल्या देशाचा ट्रॅफिक पोलीस पण आपल्याला सल्यूट करू शकतो आणि पोलीस कमिशनर पण करू शकतो. पण बाहेरच्या देशामध्ये तिथला साधा चपराशी सुद्धा आपल्याला सल्यूट करणार नाही, कारण आपण तिथे उपरे असतो आणि उपऱ्या माणसं कितीही श्रीमंत असली तरी त्याची किंमत 0 असते. ही गोष्ट यांच्या लक्षात येत नाहीत. मग ते इंडस्ट्रियलिस्ट असू देत, बिझनेसमॅन असू देत, पॉलिटिशियन्स असू देत, टॉप ब्युरोक्रॅट्स असू देत, किंवा ते कोणीही लोक असू देत, जे लोक अशा पद्धतीने आपल्या देशातला पैसा दुसरीकडे घेऊन जाऊन मजा मारत आहेत. त्यामुळे ह्याच्यावरती आळा घातला नाही तर ना केवळ आपण मरू, सर्वसामान्य देशातले लोक मरतील, पण हे गधडेही मरतील. कारण ह्यांची तिथे आत्मसन्मानाची कुठलीही गॅरंटी राहत नाही. या देशात उठून उभा राहतो पोलीस कमिशनर एखाद्या मोठ्या इंडस्ट्रियलिस्टला बघून, पण त्या देशात मात्र कितीही मोठा इंडस्ट्रियलिस्ट असेल तर तिथला पोलीस कमिशनर काय, तिथला ट्रॅफिक हवालदार उठून उभा राहणार नाही. म्हणून या गोष्टीला पहिल्यांदा ट्रीट करण्याची आवश्यकता आहे. दुसरा विषय मग इथले स्थानिकचे जे प्रश्न आहेत, मग या जिल्ह्यातले प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न सगळीकडेच आहेत की नुकसान भरपाई मिळत नाही, शेतीमालाला योग्य बाजारपेठ मिळत नाही, जिथे बाजारपेठ त्याच्या मालाला भाव देऊ शकते. जसं मी मागच्या वेळेला कांद्याला भाव देण्याच्या संदर्भामध्ये उपक्रम घेतला, 400-500 रुपयाचा कांदा 2000 रुपयामध्ये विकून दाखवला. तशा पद्धतीने शेतमालाच्या विविध उत्पादनाला योग्य पद्धतीचं मार्केट जिथं कुठे अवेलेबल असेल ते मार्केट त्याच्यापर्यंत पोहोचवण्याची भूमिका घेऊन त्याला त्याच्या मालाला भाव चांगला मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. ती व्यवस्था केली गेली पाहिजे, जेणेकरून त्याचं दरडोई उत्पन्न वाढेल, त्याच्याकडे 4 पैसे येतील. त्याचं शेतीत नुकसान झालं तर त्याला नुकसान भरपाई देण्याची आवश्यकता आहे, त्याला विमा देण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर मध्यमवर्गीयांचं आता या शहरातलं बघितलं तर पिण्याच्या पाण्याच्या परिस्थिती गंभीर आहे. जायकवाडी धरण जवळ आहे, पण फक्त आणि फक्त घोटाळ्यांमुळे आणि एक प्रकारचं लिथार्जी आहे, कोणाला काही पडलेली नाही आहे. सगळ्यांना आपल्या म्युन्सिपल कमिशनरच्या घरी कधी पाणी नाही असं होत नाही, कलेक्टरच्या घरी कधी पाणी नाही असं होत नाही, आमदार खासदाराच्या घरी नगरसेवकाच्या घरी कधी पाणी नाही असं होत नाही. पाणी नाही कोणाकडं, ज्याच्याकडं कुठलंच लिंक नाही आहे. आणि म्हणून अशा लोकांनासुद्धा पाणी मिळालं पाहिजे. जायकवाडी धरण बाजूला असताना सुद्धा आपण कोरडे का, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आणि त्या संदर्भातही मी आंदोलन केलं होतं, जेणेकरून या जिल्ह्यातल्या कॉन्क्रीट रस्त्यांसाठीचा जो निधी आला होता तो बऱ्यापैकी निधी माझ्या आंदोलनामुळे पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी वळवण्यात आला. कारण स्पेसिफिक प्रश्न विचारला गेला होता की बाबा तुम्ही पाणी पुरवठ्यासाठी पैसे न खर्च करता सिमेंट रोडसाठी पैसे खर्च करताय, तर हे तरी सांगा की त्या सिमेंट रोडसाठी क्युरिंगसाठी तुम्ही पाणी कुठून आणणार आहे. कारण जर का तुम्हाला प्यायला पाणी नाही
तर तुम्ही सिमेंट रोड करून क्युरिंगला पाणी आणताय असं तुम्ही जर म्हणत असाल तर ते पाणी आणताय तरी कुठून आणताय? आणि म्हणून जवळपास 250-300 कोटी रुपयाचे सिमेंट रोड रद्द झाले आणि ते पाणी पुरवठ्याकडे पैसा वळाल्याचं डॉक्टर अभिजित चौधरी ज्या वेळेला इथे महापालिका आयुक्त होते त्यावेळेला घडलेला प्रसंग वर्तमानपत्रांनी भरपूर कौतुक त्यावेळेला माझं केलं होतं. तर अशा पद्धतीने शेतकरी असू देत, मध्यमवर्गीय असू देत, यांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये उत्तरं देणं परिणामकारक हे अपेक्षित आहे आणि तशा पद्धतीने मी उत्तरं दिलेली आहेत. फक्त खासदार जर झालो तर अधिक प्रभावीपणाने त्यांना उत्तर देण्याच्या संदर्भामध्ये मला शक्ती प्राप्त होईल आणि त्याच्यातनं ती कामं होतील असं मला वाटतंय.